जो आदमी अपना इतिहास बोलता है वो इतिहास बना नहीं सकता है, और जो इतिहास से सीखता नहीं तो इतिहास उसको सबक सिखाता है। तुम्हाला सर्वांना माहित असेल, परमपूज्य बोधिसत्व तथागत भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली। स्थापना केल्यानंतर तथागत सम्राट अशोकाने या जगामध्ये 84,000 बौद्ध स्तूप बनवले। बौद्ध स्तूप बनवल्यानंतर आपल्याला आज माहित आहे केरू माताची बौद्ध लेणी होती ती आपला सम्राट अशोकाने बनवले का? कारण ते देशाचे शासनकर्ता होते, इकडचे राजा होते। मग त्यांनी 84,000 स्तूप बनवले। आपला मुलगा आणि मुलगीला श्रीलंकाला आणि बौद्ध धर्माच्या प्रचाराला पाठवले। म्हणून आपण या देशामध्ये राहतो जेव्हापर्यंत आपण आपला अस्तित्व निर्माण करत नाही। सम्राट अशोक राजा होते म्हणून या बौद्ध स्तूप बनवले, सुरू केले। तसंच उत्तर प्रदेशमध्ये पण आज जगात सर्वात मोठी कुठली युनिव्हर्सिटी असेल तर लॉर्ड बुद्ध युनिव्हर्सिटी, कॅम्ब्रिज, ऑक्सफोर्ड पेक्षा पण मोठी युनिव्हर्सिटी आहे। ते कोणी बनवले? बहन मायावतीजींनी बनवले। नंतर 550 फुटाची बौद्ध मूर्ती कोणी बनवले? बहन मायावतीजींनी बनवले। का बनवले? या देशामध्ये उत्तर प्रदेश सारखा मोठ्या राज्यामध्ये ते 4 वेळा मुख्यमंत्री झाले आणि जे लोकांना करता आला नाही त्याने सर्व उत्तर प्रदेशला बौद्धमय करून टाकले। तसंच आपण पण महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करूया। या दिवशी आपली सत्ता आली त्या महाराष्ट्रामध्ये सर्व बौद्ध लेणिका सर्व जिल्ह्याला गावाला आपण नाम देऊन टाकू। इथंच आपला वाणीला विराम देतो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय।